नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा जबरदस्त व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाची खऱ्या अर्थाने क्रांती घडवली. होय, आपण बोलतोय कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल. चला तर मग थेट या विषयाच्या खोलात जाऊया. भाऊराव पाटील म्हणजे नुसतंच एक नाव नाहीये, तर ते बहुजन शिक्षणाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आहेत. विचार करा, ज्या काळात समाजातील सगळ्यात गरीब आणि उपेक्षित वर्गाला शिक्षणाचा गंधही नव्हता, त्या अंधारमय जगात प्रकाशाचा किरण घेऊन येण्याचं अभूतपूर्व काम त्यांनी केलं. भाग 1. शिक्षणातील अंधार आणि त्यांचं बालपण. आता 19व्या शतकाच्या उत्तरार्धातील परिस्थिती थोडी डोळ्यांसमोर आणूया. हे चित्र अगदी स्पष्ट करतंय की त्यावेळी शिक्षणाची दारे फक्त आणि फक्त मूठभर श्रीमंत आणि उच्चवर्गीयांसाठीच उघडी होती. गरीब, शेतकरी आणि बहुजन समाजाचा शिक्षणाशी काहीच संबंध नव्हता. भाऊरावांनी स्वतःच्या बालपणात ही भीषण शैक्षणिक विषमता अगदी जवळून पाहिली होती. आणि याच वास्तवातून त्यांचा एक अत्यंत क्रांतिकारी विचार पुढे आला. शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. हा नुसता विचार नव्हता बरं का, तर हा त्यांचा एक अत्यंत भक्कम आणि धगधगता निर्धार होता. अज्ञान आणि गरिबीच्या त्या दुष्टचक्रातून समाजाला बाहेर काढायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, हे त्यांनी अगदी ठामपणे ओळखलं होतं. भाग 2. प्रेरणा. महात्मा फुले आणि शाहू महाराज. कोणत्याही मोठ्या कार्यामागे एक भक्कम वैचारिक बैठक असतेच. भाऊरावांच्या बाबतीत सांगायचं तर महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शाहू महाराज या दोन ऐतिहासिक महापुरुषांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. या दोघांनी जे बहुजन शिक्षणाचं स्वप्न पाहिलं होतं, तेच स्वप्न उराशी बाळगून भाऊरावांनी समाजातील अगदी शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा विडा उचलला. हा संपूर्ण प्रवास कसा उलगडत गेला ते या कालरेषेवरून आपल्या लक्षात येईल. 1887 साली कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुंभोज या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. तिथून अत्यंत साधेपणाने सुरू झालेला हा प्रवास 1919 साली एका ऐतिहासिक वळणावर येऊन पोहोचला. भाग 3. रयत शिक्षण संस्थेची स्थापना. 1919 साली स्थापन झालेली रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातला एक खराखुरा गेम चेंजर. पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या लाखो मुलांसाठी हे एक मोठं वरदान होतं. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आज इतक्या दशकानंतरही या संस्थेची ताकद अजिबात कमी झालेली नाहीये. आजही संपूर्ण महाराष्ट्रभरात हजारो विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून आपलं भविष्य घडवत आहेत. भाग 4. कमवा आणि शिका योजना. आता इथला सगळ्यात महत्त्वाचा आणि रंजक भाग समजून घेऊया. शाळा तर सुरू झाल्या, पण गरिबीमुळे मुलं शाळेत कशी येणार? यावर भाऊरावांनी एक अत्यंत प्रतिभाशाली उपाय शोधून काढला. कमवा आणि शिका. म्हणजे विद्यार्थी स्वतः काम करणार, श्रमदान करणार आणि त्यातून जे उत्पन्न मिळेल त्यातूनच आपल्या शिक्षणाचा खर्च भागवणार. यामुळे पैशांअभावी कोणाचंच शिक्षण थांबलं नाही आणि मुख्य म्हणजे मुलांमध्ये स्वावलंबन आणि श्रमाची प्रतिष्ठा रुजली गेली. भाग 5. सामाजिक बदलासाठी संघर्ष. हा सगळा प्रवास वाटतो तितका सोपा नक्कीच नव्हता. भाऊरावांचा लढा फक्त शाळा बांधण्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांना जातीभेद, अंधश्रद्धा आणि सामाजिक अन्यायासारख्या अत्यंत खोलवर रुजलेल्या अडथळ्यांचा प्रत्यक्ष सामना करावा लागला. शिक्षण हे केवळ साक्षर होण्यापुरतं नसून ते समाज परिवर्तनाचं सगळ्यात धारदार शस्त्र आहे, हे त्यांनी ओळखलं होतं. आणि याच शस्त्राचा वापर त्यांनी जुन्या रूढी मोडून काढण्यासाठी केला. भाग 6. एक चिरंतन प्रेरणा. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कर्मवीर हे भाऊरावांचं मूळ नाव नाहीये, तर ती जनतेने त्यांना अत्यंत प्रेमाने आणि आदराने दिलेली पदवी आहे. कर्मवीर म्हणजे कृतिशील नायक, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक खरा ॲक्शन हिरो, ज्यांनी केवळ मोठी मोठी भाषणं दिली नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीतून झोकून देऊन समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. आजही त्यांची शिकवण आपल्याला तितकीच मार्गदर्शक ठरते. त्यांचे मुख्यत्वे 3 विचार आपण कायम लक्षात ठेवले पाहिजेत. पहिलं म्हणजे शिक्षण हे सर्वांसाठी असलं पाहिजे, त्यावर कोणाचीही मक्तेदारी नसावी. दुसरं, श्रमाला नेहमी प्रतिष्ठा दिली पाहिजे, कारण मेहनत कधीही वाया जात नाही. आणि तिसरं म्हणजे केवळ स्वतःपुरतं जगण्यापेक्षा समाजासाठी दिलेलं योगदान हेच खऱ्या अर्थाने सार्थक जीवन असतं. आता या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. भाऊराव पाटलांनी त्यांच्या काळातला लढा यशस्वीपणे लढला, पण आजच्या काळात तळागाळातील शिक्षणासाठी आपण स्वतः काय करू शकतो?
आजही समाजात असलेली शैक्षणिक दरी आपण कशी मिटवू शकतो? या प्रश्नावर विचार करतच आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया.